नमस्कार. दसऱ्याच्या दिवशी आपल्याला काही छोटे उपाय करायचे आहेत, ज्यामुळे तुम्हाला तुमचे इच्छित कार्य आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी या उपायांचा खूप चांगला उपयोग होईल. तर काय आहे उपाय ते आपण बघूया पुढील प्रमाणे. सर्वप्रथम मी तुमचे सर्वांचे स्वागत करते माझ्या चॅनलवर. मी पंडित रेखा गोसावी, रेकी ग्रँड मास्टर आणि टॅरो कार्ड रीडर. तर आपण करायचं काय आहे की दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची आणि आपट्याच्या झाडाची पूजा करायची आहे. प्रभू रामचंद्रांनी शमीच्या झाडाची पूजा केली होती. अशी आख्यायिका आहे की प्रभू रामचंद्रांनी युद्ध करण्यापूर्वी शमीच्या झाडाची पूजा करून आपले इच्छित कार्य पूर्ण व्हावे यासाठी या झाडाकडून आशीर्वाद घेतला होता. म्हणून आपण या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करायची आहे. त्यानंतर दुसरा उपाय, या दिवशी घरामध्ये चौमुखी दिवा लावायचा आहे. घराच्या मुख्य दारासमोर आपण चौमुखी दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्या देवाऱ्यात देवाजवळही चौमुखी दिवा लावायचा आहे. हा दिवा म्हणजेच आपल्या घरातील सुख समृद्धीचे प्रतीक आहे. चारी दिशेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. त्यासाठी या दिवशी चौमुखी दिवा आपल्या घरामध्ये आणि घराच्या मुख्य दरवाजासमोर लावायचा आहे. त्यामुळे लक्ष्मीचे स्वागत होते आणि आपल्या कुलदैवतेचे आपल्याला आशीर्वाद मिळतात. त्यानंतर तिसरा उपाय, 11 गोमती चक्र आणि श्रीयंत्र याची पूजा करायची आहे. आपल्याला 11 गोमती चक्र घ्यायचे आहे आणि श्रीयंत्र यावर श्री लक्ष्मी सूक्त बोलायचे आहे 16 वेळा. धन आणि ऐश्वर्य प्राप्त होते. या दिवशी दसरा म्हणजे काय, तर दसरा हा मोठा सण नाही, आनंदाला तोटा. म्हणूनच या दिवशी 11 गोमती चक्र आणि श्रीयंत्र यावर लक्ष्मी सूक्त बोलायचे आहे. त्यामुळे अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये पूजावी. त्याचबरोबर गणपती आणि कुबेर यांचीही पूजा करायची आहे. त्या दिवशी गणपती, लक्ष्मी आणि कुबेर देवता यांचं पूजनही त्या दिवशी करायचं आहे. त्यांना आमंत्रित करायचं आहे त्या दिवशी तुमच्या घरी. त्यांचे मंत्र म्हणून आणि त्यांची आराधना करून त्या दिवशी तुमच्याकडे अखंड लक्ष्मीचा वास होईल, असा आशीर्वाद त्यांच्याकडनं तुम्हाला नक्की मिळेल. दसऱ्याच्या दिवशी गोकर्णाची 3 फुले घेऊन त्याची पूजा करावी व लक्ष्मी मातेला आणि विष्णू भगवंताला ही अर्पण करावी. आणि घरामध्ये ईशान्य दिशेला पण ही गोकर्णाची फुले ठेवावी. यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते. गोकर्णाची फुले हे लक्ष्मी आणि नारायण यांना आवडणारी फुलं आहेत. म्हणून या दिवशी तुम्ही लक्ष्मी आणि नारायण भगवंताला गोकर्णाची फुले अर्पण करावी. त्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. तर नक्की या दिवशी तुम्ही हा उपाय करा दसऱ्याच्या दिवशी. दसऱ्याचा